आज इथे आम्ही सगळेजण गेल्या 20 तारखेला या भारतातल्या तरुणांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी या देशात ज्या 152 आतापर्यंत गेल्या 12 वर्षात वेगवेगळ्या परीक्षा झाल्या, त्याच्यामध्ये मोदी सरकार संपूर्णपणे अपयशी ठरून या देशातल्या युवकांचं भविष्य पूर्णपणे अंधारमय केलं। आणि अशा वेळेला युवक जेव्हा रस्त्यावर येऊन शांततापूर्ण गांधीवादी मार्गाने सरकारकडे एकच मागणी करत होते की या देशाच्या शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यावा, पण दुर्दैवाने या सरकारला चर्चेसाठी तर बोलावणं झालंच नाही। पण त्या युवकांवर त्यांच्या समर्थनात आलेल्या अशा निष्पाप अशा आमच्या महिला असो तरुण असो यांना अमानुषपणे लाठीचार्ज, अश्रुधुराचे गोळे आणि इतक्या अमानुषपणे मारहाण केली की अनेक जण रक्तबंबाळ झाले। आणि अशा याचा निषेध म्हणून आम्ही इथे जमलो आणि काल त्याचा निषेध करण्यासाठी आमचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि सर्व विरोधी पक्ष नेते पंतप्रधानांकडे गेले, त्यांच्या निवासस्थानी धरणं दिलं की तुम्ही चर्चेला या आणि तुम्ही यांचा राजीनामा घ्या आणि संसदेमध्ये चर्चा करा। पण दुर्दैवाने या सरकारला चर्चा हा प्रकारच माहीत नाही आहे आणि त्यांनी या विरोधी पक्षांना अतिशय निर्दयपणे, म्हणजे जी निर्दयता त्यांनी तरुणांसोबत दाखवली त्याच्यापेक्षा जास्त निर्दयता या विरोधी पक्ष नेत्यांना अटक करताना केली। अक्षरशः ओढत विरोधी पक्ष नेत्यांना नेलं। हे अतिशय दुर्दैवी आणि लोकशाहीला लाजिरवाणं असं आहे। आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी म्हणून वर्धा जिल्हा काँग्रेसतर्फे आम्ही भर पावसामध्ये इथे याचा निषेध करतो आणि यापुढेही अशा प्रकारच्या कुठल्याही अत्याचाराच्या विरोधात आम्ही उभं राहू, हे ठामपणे सांगायला इथे आलो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।